कॅथोलिसिझम किंवा रोमन कॅथोलिक विश्वास काय आहे, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आता मला वाटतं, की रोमन कॅथोलिक लोकांबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाबद्दल आपणाकडे तंतोतंत अगदी बरोबर अशी जरी 100% माहिती नसली, तरी थोडीफार माहिती आपणा सर्वांकडेच असावी. कारण की रस्त्यावरून चालत असताना कित्येकदा आपण त्या भव्य आणि मोठ्या इमारती आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे, की त्या मोठ्या इमारती ज्याला चर्च म्हटलं जातं, त्या इमारतीच्या कुंपणामध्ये मोठमोठ्या मूर्त्या आहेत. तेथे मरियेची मूर्ती आहे, मोठमोठी क्रॉस लावलेली आहेत, संत म्हटलेल्यांच्या मूर्त्या आहेत. सर्वत्र जणू त्यांच्या त्या चर्च म्हटलेल्या कुंपणामध्ये मूर्त्यांचा बाजारच आहे. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून किंवा ते चित्र पाहून आमचा एवढा मात्र विश्वास होऊ शकतो किंवा आम्ही या निर्णयात जाऊ शकतो, की रोमन कॅथोलिक विश्वास नेमका आहे तरी काय? आणि त्यांच्या विश्वासाचं केंद्र काय आहे? स्पष्ट शब्दांमध्ये रोमन कॅथोलिक विश्वास हा एक मूर्तिपूजक विश्वास आहे. हा विश्वास जिवंत देवाची नाही तर मूर्त्यांची उपासना करणारा विश्वास आहे. आता विचार करूया, की रोमन कॅथोलिक मंडळीची सुरुवात कधी झाली. खरं पाहता रोमन कॅथोलिक विश्वासणाऱ्यांचा हा दावा आहे आणि ते ठामपणे हे बोलतात, की रोमन कॅथोलिक विश्वासाची जी सुरुवात आहे ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केली. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच रोमन कॅथोलिक विश्वासाचा, रोमन कॅथोलिक धर्माचा संस्थापक आहे असे ते म्हणतात. रोमन कॅथोलिक मंडळीची जी सुरुवात आहे, स्थापना हे पेंटेकॉस्टच्या दिवशी झाली आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी जमणारी ती मंडळी ही रोमन कॅथोलिक मंडळी होती असे ते ठामपणे म्हणतात. आणि रोमन कॅथोलिक मंडळी हे सुद्धा शिकविते, की जो पेत्रा आहे, कैफा म्हटलेला जो पेत्रा आहे, तो रोमन कॅथोलिक मंडळीचा पहिला पोप होता. येशू ख्रिस्ताने त्याला रोमन कॅथोलिक मंडळीचा पहिला पोप बनविला. आणि मग त्यानंतर पेत्राचे म्हणजे जो पहिला पोप आहे रोमन कॅथोलिक मंडळीनुसार, त्याचे उत्तरदायित्व पूर्ण करणारे हे अन्य पोप कालानुसार होत गेले आणि आजही पोप जो आहे तो रोमन कॅथोलिक मंडळीचे नेतृत्व करीत आहे. आणि त्यातच रोमन कॅथोलिक मान्यता ही आहे, की ज्या प्रकारे स्वर्गात देव आहे त्याच प्रकारे पृथ्वीवर पोप आहे. पृथ्वीवरील पोप हा देवाचा प्रतिनिधी आहे किंवा देवाचे प्रतिनिधित्व करतो असे ते म्हणतात. परंतु रोमन कॅथोलिक विश्वासाचे हे म्हणणे किंवा दावे बायबलनुसार चुकीचे आहेत, खोटे आहेत. बायबल अशा प्रकारची शिकवण कुठेही देत नाही किंवा बायबलमध्ये आम्हास हा संदर्भ कुठेही मिळाला नाही, की रोमन कॅथोलिक विश्वासाची सुरुवात ही प्रभू येशू ख्रिस्ताने केली आहे किंवा प्रेषितांनी कालानंतर कुठेतरी रोमन कॅथोलिक मंडळीची स्थापना केली. बायबल हे खरंच शिकवत नाही. आम्ही जर नवीन कराराची पुस्तके ही जर नीट चाळून पाहिली किंवा अभ्यासली तर आम्हास हे कळून येईल किंवा आम्ही या निष्कर्षास जाऊ, की रोमन कॅथोलिक मंडळीचे हे शिक्षण बायबलमध्ये कुठेही नाही. ती एक खोटी आणि फसवी मंडळी आहे, ज्याबद्दल आम्हास सावधान असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. रोमन कॅथोलिक मंडळीचे जे शिक्षण आहे ते सरळ नरकातून येणारे शिक्षण आहे. ख्रिस्त जो तारणारा, जो सार्वकालिक जीवन त्यापासून लांब घेऊन जाणारे शिक्षण आहे. चला तर काही महत्त्वपूर्ण आणि गरजेच्या बाबींकडे आपले लक्ष आपण लावूयात. आत्ताच आपण विचार केलात किंवा रोमन कॅथोलिक विश्वासाचे ते दावे आपण ऐकलेत. ते म्हणतात, की रोमन कॅथोलिक विश्वासाची सुरुवात किंवा रोमन कॅथोलिक विश्वासाचा जो संस्थापक आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यामध्येच रोमन कॅथोलिक विश्वासाची सुरुवात आहे. परंतु हे खोटे आहे, असत्य आहे. मग बघूयात की रोमन कॅथोलिक विश्वासाची सुरुवात कशी झाली. खरं पाहता रोमन कॅथोलिक विश्वासाची सुरुवात एखाद्या विशेष दिवशी झालेली नसून हा एक ख्रिस्ती विश्वासामध्ये झालेला गोंधळ आहे, बायबलच्या शिक्षणामध्ये झालेली भेसळ आहे. खरे पाहता रोमन कॅथोलिक विश्वास म्हणजे बायबलचे शिक्षण आणि मूर्तिपूजक रूढी परंपरेचे मिश्रण, एवढेच. रोमन कॅथोलिक विश्वास हा एखाद्या विशेष दिवशी उदयास आलेला नाही आहे. 100 इसवी सनाच्या नंतर जेव्हा प्रेषितांची अनुपस्थिती आम्ही पाहतो, अशाच समयी बायबलच्या शिक्षणामध्ये भेसळ करणारे कित्येक लोक उदयास आले आणि त्यांनी बायबलच्या शिक्षणामध्ये रूढी परंपरेचे, मूर्तिपूजेचे मिश्रण केले आणि ते मिश्रण म्हणजेच रोमन कॅथलिसिझम किंवा रोमन कॅथोलिक विश्वास. कॅथलिसिझम हे पूर्णपणे मनुष्य केंद्रित आहे. त्यांच्या बायबल विरोधात असलेल्या अनेक त्रुटी आणि शिक्षणापैकी काही विचार मी तुम्हापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. या क्लासमध्ये आपण 2 त्रुटींवर विचार करणार आहोत. त्यापैकी पहिली चूक किंवा पहिली त्रुटी म्हणजे मानवी परंपरा या देवाच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता विषय असा आहे, की ते लोक जरी आपल्या शब्दांनी ही बाब किंवा हा विषय मानण्यास तयार नसतील, की आम्ही कधीही देवाच्या वचनांवर परंपरा लादली नाही, आम्ही ते मानतच नाही, परंतु त्यांच्या वागण्याहून आणि त्यांच्या विश्वासाहून मात्र हेच सत्य उघडीस होते, की ते लोक देवाच्या वचनांवर मानवी परंपरा लादतात आणि देवाच्या वचनाला
आपल्या या वागण्याहून तुच्छ लेखतात. कॅथोलिक मंडळीप्रमाणे देवाच्या वचनापेक्षा परंपरेला जे आहे अति उंच जागा आहे. आणि अशाच प्रकारचे वागणे हे फरुशांचे आणि शास्त्र्यांचे सुद्धा होते. त्यासमयी प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना चांगलेच फटकारलेले आम्ही शास्त्राच्या संदर्भात पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि फरुशी लोकांना फटकारतो. मत्तय अध्याय 15 वचन 3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, तुम्ही तुमच्या परंपरेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? त्याचप्रकारे मत्तय अध्याय 15 वचन 6-7 मध्ये प्रभू म्हणतात, तुम्ही आपल्या संप्रदायानुसार देवाचे वचन रद्द केले आहे, अहो ढोंग्यांनो. मत्तय 15 अध्याय आणि वचन 9, ते व्यर्थ माझी उपासना करीतात, शिकवणी म्हणून मनुष्यांच्या आज्ञा शिकवितात. आम्हास या सर्व वचनाहून धडा घ्यायचा आहे की परमेश्वराचे वचन हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि देवाच्या वचनाला आपल्या पायाखाली तुडवणाऱ्या लोकांना आणि चाली, रीती, रूढी, परंपरा आणि मनुष्य केंद्रिततेला स्थान देणाऱ्या त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त फटकारतो. योहान अध्याय 12 आणि वचन 48 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असे म्हणतात, जो मला नकारतो आणि माझे शब्द स्वीकारित नाही त्याचा न्याय करणारा एक आहे. मी जे वचन बोललो तोच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. या संदर्भामध्ये आम्हास देवाच्या वचनाची प्राधान्यता शिकाव्यास मिळते की देवाचे वचन स्वीकारणे म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणे होय. आणि जे लोक देवाच्या वचनाचा स्वीकार करीत नाहीत त्यांच्यासाठी देवाचे वचन हे न्याय आहे. देव त्यांचा न्याय करील. देवाचे वचन हे इतके सामर्थी आणि प्रबल आहे की ते मेलेल्या पाप्याला जिवंत करीते. त्याचप्रकारे देवाच्या मंडळीला, ख्रिस्ताच्या मेढरांना लागणारे जीवनसुद्धा हे देवाच्या वचनातूनच येते. आम्हास हा समज यावा की मंडळी ही कधीही देवाच्या वचनाला जन्म देत नाही, तर देवाचे वचन हे मंडळीला जन्म देते. आता हे शिक्षण रोमन कॅथोलिक विश्वासाच्या थेट विरोधात आहे. त्याचे कारण म्हणजे रोमन कॅथोलिक विश्वास हा दावा करते की देवाचे वचन हे मंडळीच्या अधीन आहे. देवाच्या वचनावर जो आहे मंडळीचा अधिकार आहे, पोपचा अधिकार आहे. पोप बोलला म्हणजे झालं, पोप बोलला म्हणजे देव बोलला. परंतु बायबलनुसार देवाच्या वचनाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो देवाचा अधिकार आहे. याकोबाचे पत्र अध्याय 1 आणि वचन 18, स्वतःच्या इच्छेने त्याने आपल्याला सत्याच्या वचनाने जन्म दिला आहे. देवाचे वचन आपल्याला वाचविते आणि आम्ही जिवंत होतो आणि हे कार्य सततचे आहे. आज मला जर देवाच्या वचनाने जन्म दिला असेल, देवाच्या वचनाद्वारे मी जर तारलेलो असेल, तर इतर व्यक्तीचे तारणही देवाच्या वचनाद्वारेच होते. देवाचे वचनच इतर पाप्याला नवा जन्म देऊ शकते, कारण देवाच्या वचनामध्येच ते सामर्थ्य आहे. मंडळी हे कधीही कोणाचे तारण करीत नाही, ही समज विश्वासणाऱ्यांना असावी. पाहूयात त्रुटी क्रमांक 2, चुकीची सुवार्ता, तारणाचा चुकीचा संदेश. जर चुकीची सुवार्ता आहे तर नक्कीच हा चुकीचा तारणाचा संदेश आहे. रोमन कॅथलिकांना लहानपणापासून शिकवले जाते की स्वर्गात जाण्यासाठी संस्कार, विधी पाळले पाहिजे आणि चांगली कामे केली पाहिजे. हे सुवार्तेच्या बायबलच्या व्याख्येपेक्षा वेगळे आहे, कारण बायबल हे कधीही चांगल्या कर्मांद्वारे, सत्कर्माद्वारे तारण शिकवित नाही. बायबल शिकविते की तारण हे नेहमी देवाच्या कृपेने आणि विश्वासाच्याद्वारे आहे, जे देवाचे दान आहे. म्हणून कोणत्याही माणसाने आद्यता बाळगू नये, स्वतःवर घमंड, गर्व करू नये की मी हे केले म्हणून माझे तारण झाले. परंतु रोमन कॅथोलिक लोक म्हणतात की आम्ही विधी, संस्कार पालन करून स्वर्गाचे दार गाठतो. परंतु नाही प्रियांनो, तारण हे पूर्णपणे देवाचे आहे आणि ख्रिस्ताच्या बदली प्रायश्चित अर्पणामुळे हे शक्य झालेले आहे. आम्ही तारणामध्ये काहीही केलेले नाही. देवाची सामर्थ्यशाली सुवार्ता पाप्याला नवीन जन्म देते. आता ही सुवार्ता काय आहे? पवित्र शास्त्र बायबलनुसार सुवार्ता काय आहे? 1 कोरिन्थीकरास पत्र अध्याय 15 वचन 1 ते 4, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. ही आहे पवित्र शास्त्रानुसार सुवार्ता की ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, परंतु तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आणि तो सर्वांना दिसला. तो स्वर्गात चढला आणि जे त्यावर विश्वास धरतात, जे कृपेने विश्वासाच्याद्वारे तारलेले आहेत, त्या सर्वांना नेण्यासाठी तो परत येणार आहे. ही सुवार्ता आहे. म्हणून पश्चाताप करा आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्यावर विश्वास धरा. प्रियांनो, सुवार्ता संदेश हा जीवन देणारा आहे. पौल रोमकरास पत्राच्या अध्याय 1 वचन 16 मध्ये म्हणतो, मला ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची लाज वाटत नाही, कारण ती प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे. सुवार्ता ही जीवन देणारी, तारण देणारी आहे. परंतु त्यापेक्षा जर कोणी निराळी सुवार्ता देणारा, वेगळी सुवार्ता देणारा, जी बायबलमध्ये नाही,
ज्या सुवार्तेची घोषणा प्रेषितांनी केलेलीच नाही अशी सुवार्ता देणारा, असे शिक्षण देणारा जर कोणी असेल तर तो शापभ्रष्ट असो. गलातिकरास पत्र अध्याय 1 वचन 9. आम्ही अगोदर सांगितलेले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी सुवार्ता तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. तर ही दुसरी सुवार्ता किंवा निराळी सुवार्ता म्हणजे आहे तरी काय? त्याचे उत्तर आहे, आपल्या चांगल्या कृत्यांद्वारे आपण तारण मिळवू शकतो अशी कोणतीही कल्पना किंवा विचार म्हणजे खोटी आणि दुसरी सुवार्ता होय, जी बायबलनुसार नाही, जी ख्रिस्तानुसार नाही, जी प्रेषितानुसार नाही. मनुष्य नियमशास्त्राच्या कर्मांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरतो, हे आम्हास जाणून घ्यायचे आहे. तारण हे कृपेनेच आणि विश्वासाच्याद्वारे आहे हे सत्य सांगणारी इतर वचने सुद्धा बायबलमध्ये नमूद केलेली आहेत. जसे इफिसकरास पत्र अध्याय 2 वचन 8 आणि 9 वचन 10, गलतीकरास अध्याय 3 वचन 2 वचन 10, वचन 11 वचन 26 सुद्धा, 5वा अध्याय वचन 4, फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन 9, रोमकरास पत्र अध्याय 3 वचन 20, 28, अध्याय 4 वचन 5, 11वा अध्याय वचन 6. आता पुढील मुद्दा हा आहे की ज्यांना त्यांच्या कर्मांवर विश्वास आहे त्यांना बचावासाठी अनेक समस्या आहेत. थोडक्यात तारणासाठी त्यांना अनेक समस्या आहेत. त्यामधली पहिली समस्या म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी त्यांनी पुरेशी चांगली कामे केली आहेत की नाही हे त्यांना कधीच कळत नाही. ते स्वर्गात जाणार आहेत की नाही हे त्यांना कधीच ठाऊक नसते. पोपलासुद्धा निश्चितपणे हे माहीत नाही की तो स्वर्गात जाणार आहे की नाही. त्याला स्वतःलाही सार्वकालिक जीवनाची खात्री नाही. तर ही एक मोठी समस्या आहे. कारण तारण जर कर्मांवर आहे मग विषय तोच आला. जर मी पुरेशी चांगली कर्म केली नाही तर कदाचित देव मला स्वर्गात घेणार नाही. दुसरी समस्या, रोमन कॅथोलिक विश्वासानुसार वधस्तंभावरील ख्रिस्ताचा मृत्यू त्यांना वाचविण्यासाठी पुरेसा चांगला नव्हता किंवा पुरेसा तारणदायी नव्हता. तो केवळ एक वेळेचा अपव्यय होता आणि बस. परंतु गलतीकरास पत्राच्या अध्याय 2 वचन 21 मध्ये पौल म्हणतो, परंतु जर नीतिमत्व कायद्याने कर्माने असेल तर ख्रिस्त व्यर्थ मेला आहे. जर तारण हे कर्मांद्वारे होत असेल तर ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्याची गरजच काय आहे? परंतु देवाला आमची अशक्तता माहिती आहे. त्याला माहिती आहे की आम्ही पापी आहोत आणि पाप्यांना ख्रिस्ताची गरज आहे. रोमन कॅथलिकांची तिसरी समस्या, ते ख्रिस्ताला त्यांचा तारणकर्ता होण्यापासून नाकारतात. चौथी समस्या, ते इतर सर्व खोट्या धर्मांसोबत ऐक्य करीतात आणि आता हे ऐक्य त्यांच्याचबरोबर करीतात ज्यांचा विश्वास हा तारणासाठी पूर्णपणे स्वतःच्या कर्मांवर, स्वर्गात जाण्यासाठी त्यांच्या योग्यतेवर आणि कायद्याच्या पालनावरच असतो. परंतु पवित्र शास्त्र बायबल इफिसकरास अध्याय 2 वचन 8 आणि 9 मध्ये शिकविते, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. ख्रिस्ताच्या तारणदायी कार्याची पर्याप्तता शिकविणे कॅथोलिक धर्माची संपूर्ण रचना खराब करणे आहे, त्यांना उद्ध्वस्त करणे आहे. कारण रोमन कॅथोलिक मंडळी जी आहे ती आपल्या विश्वासणाऱ्यांना हे शिकविते की जर तुम्ही रोमन कॅथोलिक मंडळी सोडली तर तुम्ही नक्कीच नरकात जाल. रोमन कॅथोलिक चर्च सोडल्यास तारणाच्या हरवण्याच्या भीतीने लोकांना बंधनात ठेवले जाते. रोमन कॅथोलिक मंडळी कधीही तारण हे कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे आहे आणि केवळ ख्रिस्तामध्ये आहे हे शिकवित नाही. आणि त्या तारणाची सुरक्षितता, खात्री ही स्वतः देव देतो हे त्यांचे म्हणणे नाही. रोमन कॅथोलिक शिक्षण हे पूर्णपणे देवाला सुवार्तेच्या बाहेर काढणारे शिक्षण आहे, ख्रिस्ताला सुवार्तेच्या बाहेर काढणारे शिक्षण आहे. रोमन कॅथलिक लोकांना शिकवितात जर त्यांनी अशा गोष्टी पुरेशा चांगल्या प्रकारे केल्या, जसे सामूहिक उपस्थिती, संस्कारांमध्ये भाग घेणे, मेरीला प्रार्थना करणे, हेल मेरी म्हणणे, फादरसमोर पापांची कबुली देणे, चांगली कामे करणे, तर ते शेकडो वर्षानंतर स्वर्गात प्रवेश करण्यासाठी शुद्धीकरणाच्या अग्नीमधून जातील. हे अशाच प्रकारचे काहीतरी व्यर्थ, गोंधळात पाडणारे आणि रहस्यमय शिक्षण रोमन कॅथोलिक मंडळी देते. परंतु आम्हास सावध होण्याची फारच आवश्यकता आहे. बायबल आम्हास तारण हे कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे आणि ख्रिस्तामध्ये आणि केवळ ख्रिस्तामध्ये असण्याचे शिक्षण देते. आता मला तुम्हास विचारू द्या, काय तुमचे तारण झाले आहे काय? जर तुमचे खरोखर तारण झालेले असेल तर येशूने तुम्हाला कसे वाचविले, कसे तारिले हे सांगण्यास तुम्हाला फार आनंद होईल. आणि तुम्ही आढ्यता बाळगणार नाही की मी स्वकर्माने तारलेलो आहे. उलट तुम्ही हे म्हणाल की देवाचा धन्यवाद असो की त्याने मला ख्रिस्ताच्या ठाई आपल्या बहुमूल्य कृपेने विश्वासाच्याद्वारे तारलेले आहे. त्याचा जय जयकार असो. रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 11, कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. कोणीही फजित होणार नाही. आणि का बरं फजित होणार नाही?
कारण तारण हे पूर्णपणे देवाचे आहे आणि देवच तारण राखतो अगदी शेवटापर्यंत, जोवर ख्रिस्त परत येत नाही. आज कॅथलिसिझमच्या अभ्यासामध्ये आपण 2 बाबींवर विचार केला. त्यापैकी पहिली बाब म्हणजे कॅथलिसिझम हे देवाच्या वचनांवर आपल्या परंपरा लादणारी आहे आणि दुसरी बाब म्हणजेच चुकीची सुवार्ता, तारणाची चुकीची सुवार्ता. आपण इथे थांबूयात. भेटूया पुढील क्लासमध्ये रोमन कॅथलिसिझमच्या अन्य बाबींबरोबर.